नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता मुख्य बातमीकडे वळूया. मित्रांनो, बातमी आहे पेन्शन धारकांसाठी आजची मोठी अपडेट. पेन्शनधारक आनंदी, आले नवीन अपडेट. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पेन्शन धारकांसाठी सर्वात मोठी अपडेट. कोणती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे? पेन्शन धारकांसाठी कोणते नवीन अपडेट आहे? पेन्शन धारक या अपडेटमुळे आनंदी झाले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास आवश्यक पहा. चला तर करूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पुढील प्रमाणे पाहूया. पेन्शन धारकांसाठी आजची मोठी अपडेट. आयकर विधेयक 2025 मधून पेन्शन धारकांसाठी काय बदल होतील, जाणून घ्या सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची, आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे संपूर्ण स्पष्टीकरण. लोकसभेने सोमवारी सुधारित आयकर क्रमांक 2 विधेयक 2025 मंजूर केले. जवळजवळ 60 वर्ष जुना आयकर कायदा 1961 च्या बदलाच्या दिशेचे एक मोठे पाऊल आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. सरकारने या वर्षी सादर केलेल्या विधेयकाची पहिली आवृत्ती मागे घेतल्यानंतर हे विधेयक आणण्यात आले. संसदीय निवड समितीने केलेल्या 285 शिफारसींपैकी बहुतेक यात सर्व शिफारसींचा समावेश आहे. हे विधेयक आता लोकसभेने मंजूर केले आहे. आता हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राज्यसभेकडे पाठवण्यात जाईल आणि सुधारित विधेयक कर संहिता सुलभ करणे, खटले कमी करणे, अनुपालन प्रक्रिया आधुनिक करणे. या विधेयकात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS आणि एकीकृत पेन्शन योजना म्हणजे UPS च्या पेन्शनधारकांना आणि सदस्यांना कर सवलत देणारे अनेक फायदे समाविष्ट या विधेयकात करण्यात आले. कम्युटेड पेन्शनला पूर्ण सूट. हे विधेयक मंजूर निवृत्ती निधी किंवा मंजूर निधीतून मिळालेल्या कम्युटेड पेन्शन व पूर्ण आयकर सूट प्रदान करणारे असणार आहे. करते मग तो प्राप्तकर्ता सरकारी कर्मचारी असो वा नसो. या बदलामुळे कर्मचारी आणि बिगर कर्मचारी यांच्यातील उपचारांमध्ये विद्यमान फरक दूर होईल. यासाठी आवश्यक असलेले फक्त पेन्शन अधिसूचित किंवा मंजूर योजनेतून येते. कर आकारणी याबाबत माहिती पाहूया. या विधेयकात एक युनिफाईड पेन्शन योजना UPS म्हणजेच काही तरतुदीचा समावेश केला आहे. या योजनेमध्ये युनिफाईड पेन्शन योजनेचा काही महत्त्वाचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत योजनेला मिळालेल्या पेन्शनच्या कम्युटेडचा भाग पूर्ण सूट देण्यात आला आहे. हे देखील स्पष्ट करण्यात आले की राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे NPS मधून पैसे काढण्याची विद्यमान सूट सुरू राहील. सध्याच्या नियमाच्या योजना बंद करताना किंवा बाहेर पडताना किंवा एकूण पैसा काढण्याच्या रकमेत फक्त 60% रक्कम करमुक्त आहेत. या तरतुदीचा उद्देश प्रमुख सेवानिवृत्ती प्रकरणी मध्ये कर प्रणाली समान करणे हा आहे आणि त्यामुळे निवृत्ती लाभ खात्यामध्ये एक चौकट तयार केली. निवृत्ती लाभ खात्यासाठी एक महत्त्वाची चौकट आणली आहे. ही खाते मंजूर निधीद्वारे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. निवृत्तीच्या वेळी त्यातून काढलेले संपूर्ण पैसे करमुक्त असतील, जे निर्धारित अटी पूर्ण करतात. पेन्शनधारक निवृत्ती बचतीला प्रोत्साहन देणे हे एक मागचे उद्दिष्ट आहे. मिळालेल्या रकमेतून पेन्शनधारक बचत करू शकतात. कुटुंब पेन्शनच्या संदर्भात या विधेयकात असणारी माहिती.
कुटुंब विधेयक पेन्शनसाठी विद्यमान वजावटी कायम आहेत. या कालावधीत करपात्र उत्पन्नातून पेन्शनधारकांच्या 1/3 म्हणजे 15,000 रुपये जे कमी असेल ते वजावट करण्यास परवानगी आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नी किंवा अवलंबितांना दिलेल्या पेन्शनसाठी ही तरतूद सुरू राहणार आहे. त्यानंतर आंशिक पैसे काढण्याच्या नियमाच्या संदर्भातील महत्वाची तरतूद पहा. नवीन विधेयक पेन्शन योजनेतून परिपक्वता पूर्ण आंशिक पेन्शन काढण्याच्या कर आकारणीचे स्पष्टीकरण देते. कर आकारणी कमी करण्याचे हे मुख्य म्हणजे उद्दिष्ट आहे. बदलांचा उद्देश अर्थमंत्र्यांनी पेन्शनच्या तरतुदीमध्ये वेगवेगळ्या पेन्शन स्तोत्राचा एक समान कर उपचार प्रदान केला आहे. या कायद्यातील अस्पष्टता कमी करून निवृत्ती लोकांसाठी कर प्रणाली सुलभ करणे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक यू.